जनजागृती जनहितार्थ। आता दंड नाही तर संहिता असं संबोधलं जाणार। आजपासून नवे फौजदारी कायदे लागू। नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 1 जुलै 2024। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कोणाच्या कामाचा असेल तर शेअर करा आणि आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका। तसेच तो अभिप्राय व्हॉट्सअप नंबर 9307616630 वरती देखील संदेश रूपाने आम्हाला कळवा, जेणेकरून आपलं मनोगत आम्हापर्यंत पोचेल आणि काही आपल्या ज्या सूचना आहेत त्यावरती आम्ही विचार करून पुढं त्या अनुषंगाने गोष्टी जनहितार्थ जनजागृतीसाठी। ब्रिटिश काळापासून चालत आलेले 3 फौजदारी कायदे आजपासून कालबाह्य होत असून त्यांची जागा 3 नवीन कायदे घेतील। गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात संसदेच्या उभय सदनात म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष कायदा हे 3 नवे कायदे मंजूर करण्यात आले होते। भारतीय दंड संहिता IPC, द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर CRPC आणि भारतीय पुरावा कायदा हे 3 जुने कायदे कालबाह्य झाले आहेत। नवीन फौजदारी कायद्यांची महिला, युवक, विद्यार्थी, वरिष्ठ नागरिकांसह समाजातील इतर घटकांना माहिती व्हावी यासाठी देशभरातील 17,500 पोलीस ठाण्यांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। नवीन कायद्यांची ठळक वैशिष्ट्ये आणि तरतुदींची माहिती या कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांकडून दिली जाणार आहे। UGC, AICTE अशा उच्च शिक्षण संस्थांकडूनही कार्यशाळा, चर्चासत्र अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। नवीन कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केलेली आहे। कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी 40 लाख लोकांची मदत घेतली जाणार आहे। देशभरातील 5,65,000 पोलीस कर्मचारी, तुरुंग कर्मचारी, न्यायिक व्यवस्थेत कार्यरत असलेले लोक, सरकारी वकील आणि कर्मचारी यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जात आहे। यासाठी वेबिनार आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे। FIR ची प्रत मोफत मिळणार। नवीन कायद्यानुसार पीडित व्यक्तीला FIR म्हणजे गुन्ह्याची प्रत पोलिसांना मोफत द्यावी लागणार आहे। एखाद्या आरोपीस अटक झाल्यानंतर त्याच्या मर्जीतील व्यक्तीला बोलवून स्थिती स्पष्ट करण्याची मुभा देण्यात येणार आहे। आरोपीला अटक झाल्यानंतर या संदर्भातील माहिती पोलीस ठाण्यांमध्ये ठळकपणे बोर्डावर दर्शवली जाणार आहे। यामुळे पोलीस ठाण्यात येणाऱ्या आरोपीच्या कुटुंबियांना पुरेशी माहिती मिळू शकेल। तपास तसेच पुरावा मजबूत होण्यासाठी गुन्हा घडल्यानंतर लगेच वैद्यक तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्याची तरतूद देखील करण्यात आलेली आहे। महिला आणि बालकांविरोधातील गुन्ह्यांचा तपास तत्परतेने म्हणजे 2 महिन्यांच्या आत करण्याचे निर्देश नवीन कायद्यात देण्यात आलेले आहेत। परत एकदा हा विशिष्ट घटक आहे। महिला आणि बालकांविरोधातील गुन्ह्यांचा तपास तत्परतेने म्हणजे 2 महिन्यांच्या आत अशी समयसीमा इथं निर्देशित करण्यात आलेली आहे। 0 FIR, पोलीस तक्रारींची ऑनलाईन नोंदी आणि घृणास्पद घटनांचे अनिवार्यपणे व्हिडिओ चित्रण ही नवीन कायद्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत। 0 FIR, पोलीस तक्रारींची ऑनलाईन नोंदणी आणि घृणास्पद घटनांचे अनिवार्यपणे व्हिडिओ चित्रीकरण ही नवीन कायद्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत। हिट अँड रनसाठी कठोर शिक्षेचे प्रावधान नवीन न्यायसंहितेत करण्यात आलेले आहे। साक्षीदारांच्या संरक्षणासाठी विशेष योजना अंमलात आणली जाणार आहे। ही योजना राबवणे सर्व राज्यांसाठी सक्तीचे राहणार आहे। सर्वसमावेशकतेचे धोरण अंगीकारत लिंग या व्याख्येमध्ये तृतीय पंथ हा पर्याय कागदपत्रांमध्ये जोडण्यात आलेला आहे। नव्या कायद्यांमध्ये हिट अँड रनच्या घटनातील दोषींसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे। मध्यंतरीच्या काळात वाहतूकदार संघटनांनी तीव्र आंदोलन केल्यानंतर शिक्षेची तरतूद लागू होणार नाही असे आश्वासन सरकारकडून देण्यात आलेले होते। कलमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे।
द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरची CRPCची जागा भारतीय नागरिक सुरक्षा संहितेने घेतली जाणार आहे. CRPC कायद्यात 484 कलमे होती, तर नव्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत 531 कलमे आहेत. नव्या कायद्यात 177 तरतुदी बदलण्यात आलेल्या आहेत. याशिवाय नवीन 9 कलमे तर 39 उपकलमे जोडली गेलेली आहेत. भारतीय साक्ष कायद्यात 177 कलमे आहेत. याआधीच्या कायद्यात 167 कलमे होती. नव्या कायद्यात 24 कलमांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत. भारतीय दंड संहिता 1860 मध्ये एकूण 511 कलमे होती, तर नव्या भारतीय न्याय संहितेत कलमांची संख्या 358 इतकी आहे. एकंदरीतच माहिती आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे जनजागृतीसाठी जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. सर्व दर्शक प्रेक्षकांचे सभासदांचे धन्यवाद. आशा करतो की सरकारच्या ह्या जनजागृतीच्या कामात एक चॅनल माध्यम प्रसार माध्यम म्हणून आपण खारीचा वाटा उचलूयात. आपल्या मूलभूत संकल्पनेप्रमाणे प्रचार, प्रसार आणि प्रबोधन या आशयाने मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत, मुक्काम पोस्ट जवळानी, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव, पिनकोड 413504 आपली रजा घेतो. आशा करतो की सदरील वृत्त आपणास आवडले असेल तर आपण लाईक कराल, तसेच कोणाच्या कामासाठी येणार असेल तर शेअर कराल आणि आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवाल. समोर तालिकेमध्ये गुन्हा दंडसंहितेमधील कलम, न्यायसंहितेमधील कलम खुनासाठी 302 होतं, आता ते 101 होणार आहे. फसवणुकीसाठी 420 होतं, ते आता 316 झालेलं आहे. जमावबंदीसाठी 144 होतं, ते आता 187 असणार आहे. देशद्रोहासाठी 124 होतं, आता ते 150 असणार आहे. बलात्कारासाठी 376 होतं, ते आता 63 असणार आहे. सामूहिक बलात्कारासाठी 376 होतं, ते आता 70 असणार आहे. हत्येचा प्रयत्न 307 होतं, ते आता 109 असणार आहे. तर अशा प्रकारे वर्गीकरण फरक जुन्या दंडसंहितेमधील कलमांचं उल्लेख गुन्ह्याप्रमाणे आणि सदरील गुन्ह्याचं न्यायसंहितेतील कलम असं तारतम्यभावाने समोर स्क्रीनवरती दिसत आहे. याची सर्व दर्शक प्रेक्षकांनी, युवकांनी, विद्यार्थ्यांनी, वरिष्ठ नागरिकांसह महिला आणि बालकांनी घ्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय तंत्रज्ञान.